हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आणला होता आम्ही एसी. खूप दिवसापासून आणायचा होता, पण खूप म्हणजे टाळाटाळ केली, पण आणावंच लागलं. एवढी गरमी वाढली ना, एवढी उष्णता वाढली ना, त्याच्यामुळे एसी घ्यावाच लागली. मोबाईल कॅन्सल केला आणि एसी घेतली. एसी खूप गरजेची होती आम्हाला. खूपच गरमी वाढली आणि एवढी उष्णतेमुळे मुलांना थोडंसं थंड नाही का, बाहेरून आल्याच्या नंतर स्कूलहून कॉलेजहून आल्याच्या नंतर थोडंसं थंड, इतक्या उन्हातून आल्यावर खूप तापमान वाढलं. त्याच्यामुळे म्हणलं एसी गरजेची म्हणून एसी घेऊन आलो. LG कंपनीची एसी आहे बघा. हे टेम्पोवाले आलते डिलिव्हरी करायला, म्हणजे त्यांच्या कंपनीतर्फेच असतं हे सगळं, म्हणजे डिलिव्हरी फ्री वगैरे असते. पण जे एसी फिटिंग करतात ना, ते आपल्याकडून चार्ज घेतात. मला वाटलं त्यांच्यातर्फे असेल चार्ज तो. मग 2-2.5 हजार रुपये असा चार्ज येतो बघा फिटिंगचा. तो पैसे आपल्यालाच द्यावे लागतात. आणि नंतर खूप उशीर केला त्या लोकांनी नाही का. एक दिवस आधी येऊन पडली होती, म्हणजे एक दिवस आधी डिलिव्हरी झाली होती. ती एसी आणून ठेवली होती घरी. नंतर ते कंपनीचे लोक दुसऱ्या दिवशी आले, खूप उशीर आले. 8-8:30 वाजून गेले होते. रात्रीचीच त्यांनी फिटिंग केली, कारण की दिवसभर त्यांना काम असेल. उन्हाळ्यात एवढे बिजीत नाही लोक. सगळीकडे म्हणजे बऱ्यापैकी अशा फिटिंगचे कामं आहेत त्यांना एसीचे वगैरे. ते कंपनीतर्फेच असतं आणि पण आपल्याला पैसे पे करावं लागतात त्यांना. मग असतं मस्तपैकी. संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चालू होती. इकडं काम चालू होतं. सगळ्या घरात पसारा झाला होता. सगळीकडे धावपळ चालू होती, कारण की घरी कोणच नव्हतं. ओमकार आणि मीच होतो त्यांच्या हाताखाली, काय पाहिजे काय नाही द्यायला. आणि प्रज्वलचं तर काय, ते गाड्यामध्येच बिजी होता. हे सगळ्या घरात पसारा झाकून ठेवलं, कारण की सगळीकडे धूळ झाली असती ना. तिथं मोठं असं होल पाडावं लागतं नाही का. पहिलं एसीचं आम्ही पॉईंट वगैरे काय दिलेला नव्हता. हे ड्रिल मशीनी असं काम चाललं होतं. पहिले एसीचा पॉईंट आम्ही दिलेला नव्हता ना, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं टाईम लागला. ते पाईप बाहेर काढावं लागतो ना, त्याच्यासाठी ते ड्रिल मशीनने मस्त मोठं असं एक पाईप बसा एवढं असं म्हणजे बिल्ड करायला लागतं असं नाही का, पाईपापुरत. नंतर प्रज्वलने आणले होते. पिंपरी चिंचवडला गेला होता ना त्याच्या पप्पासोबत. मार्केटमध्ये फिरत होता दिवसभर. तिथं त्याला गिफ्ट भेटलेल्या गाड्या, मग काय सोप्याखाली जातात, इकडं जातात तिकडं, सगळीकडे ते धावपळ चालू होती ह्याच्या गाडीची पण. आणि आमची इकडं कामाची धावपळ. सगळ्यांचं आपापले कामं चालले होते. सगळे बिजी होते आपापल्या कामामध्ये. आणि प्रज्वल ह्या गाडीसोबत त्याचं काहीच लक्ष नव्हतं, कुठं काम चालू आहे, किती लोक आलेत आपल्या घरी, त्यांना पाणी द्यायचं का, काय द्यायचं का, हे चाललंय आपलं गाड्या खेळायचं मस्तपैकी. बॉक्सवर काय कशावर, एसीवर काय कशावर, सगळीकडे गाड्याचा मस्त खेळण्याचा आनंद घेत होता प्रज्वल. मग रात्रीचं हे फिटिंगला आल्यामुळं मला आता कधी होती का नाही होती, मला वाटायचं आता 9-10 वाजतील. आले 8:30 वाजता. 10च्या मला वाटलं 10-11 वाजू शकतात, कारण की फिटिंगला. पण एवढं फास्ट केलं ना त्यांना सवय असते ना पटापट करायची, रोजचे कामं असतात त्यांचे. तर 8:30ला आले आणि 9:30 वाजेपर्यंत 1 तासात सगळी फिटिंग वगैरे झाली त्यांची. बाहेरून पण करायची असते आणि आतून पण करायची असते. आम्ही पॉईंट दिलेला नव्हता ना एसीचा, त्याच्यामुळे त्यांना थोडासा टाईम लागला. 15-20 मिनटं जास्त लागले. ते जास्त लोक होते. खाली 3 जण थांबले आणि वरती 2 जण होते. असे 4-5 जण होते. त्याच्यामुळे पटापट सगळे कामं झाले. आणि प्रज्वलचं चाललंय बॉक्स खेळायचं. ते ह्याचा बॉक्स, ते फॅन आहे का बाहेरून फिटिंग करायचं, त्याच्यामध्ये बरोबर बसतोय बॉक्स. पण ते काका म्हणले होते जपून ठेवा, व्यवस्थित ठेवा. 15 दिवस नंतर टाकून दिला तरी चालेल, 15 दिवस जपून ठेवा, कारण की काही प्रॉब्लेम आला एसीला, कुठं काय झालं तर आपण कंपनीला रिटर्न करता येते आपल्याला. त्याच्यामुळे बॉक्स व्यवस्थित ठेवा. हे असं उंच बल्बाच्या वरी घेतल्यामुळे थोडीशी हाईट वाटते, पण नंतर ते खाली सोडतात, थोडं येतं खाली. हे बाहेरून असं अंधारामध्ये फिटिंग चालू आहे बघा. बल्ब आपल्या मोबाईलच्या उजेडात टॉर्च लावलेत आणि त्याच्यामध्ये हे बाहेरून फिटिंग चालू आहे. कशी उभं राहिलेत नाही का भिंतीला सपोर्ट देऊन. कसं ह्यांचे रोजचे कामं असतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी असतात ना, त्याच्यावर एसीचे कामं करतात. हे बघा खिडक्यावर वगैरे असे उभं राहिलेत बोळीमध्ये आमच्या साईडला. ती कुणी टॉर्च धरतंय, मोबाईल धरतंय, कुणी काय धरतंय. ही अशी फायनली एसी आमची. ये अपना ऑन ऑफ के लिए है, ये टेम्परेचर ज़्यादा करने के लिए, कम करने के लिए, ठीक है। और ये स्विंग का जो वर्टिकल स्विंग अपना ऊपर नीचे होता है ना, उसके लिए है। ये मोड का बटन है, जो सिंबल दिख रहा है ना अभी, ये कूल मोड का सिंबल इस पर रहेगा तभी कूलिंग करेगा, नहीं तो नहीं करेगा। दूसरा सिंबल आ गया तो। दूसरा आता है ड्राई मोड। इसका उपयोग हम बरसात के मौसम में करते हैं। कभी स्मेल आने लगता है तो एसी में, तो 1 घंटे के लिए चालू कर देते हैं तो स्मेल चला जाता है। तीसरा, अगर इस मोड पे आ गया फैन पे ना, ओनली हवा आएगा, कूलिंग नहीं आएगा। अपने को फिर इसी बटन से हम कूल मोड पे डाल देते हैं। ये कंफर्ट एयर है, इसका आवाज़ सीलिंग से होके जाता है, डायरेक्ट नहीं लगता है।
ये हॉरिजॉन्टल अंदर वाले स्विंग का है, लेफ्ट राइट के लिए। ये फैन स्पीड कम ज़्यादा करने के लिए, उसका जो ब्लोअर हवा फेंकता है ना उसका कम ज़्यादा करने के लिए। ये विराट मोड है, VR है, ये 80 दिखाता है, हाई कूलिंग, कूलिंग ज़्यादा आता है, लाइट बिल ज़्यादा खींचता है। फिर इस पर हम क्लिक करेंगे नॉर्मल 110 पे आ जाएगा। ये 611 है, ये जो अपना AC है ना, ये कन्वर्टेबल AC है। इसको हम जैसे 1 टन का तो आधे टन में, सवा टन में चला सकते हैं इधर से। अभी क्लिक किया है ना, फुल AC पे चलेगा ये अपना। फिर एक बार क्लिक करें तो 80%, लोड थोड़ा कम लेके चलेगा, थोड़ा कूलिंग भी कम आएगा। अगर रूम में ज़्यादा कूलिंग हो गया ना, इधर से हम कन्वर्ट कर सकते हैं, लो क्वालिटी में चला सकते हैं। ये 14 तक जाता है, इसमें एकदम लो क्वालिटी पे अपना कूलिंग आएगा, मेंटेन बना रहता है, लाइट बिल बहुत कम आता है इस पर। फिर इस पर हम नॉर्मल डाल देते हैं 1 टन पे। ये डार्ट मोड है DC, इस पर लाइट बिल का अपना बचत होता है। ये स्लीप मोड है, जैसे ये कौन ऑन किया है, ये ऑन नहीं रहना चाहिए, इसको हटाना पड़ता है। ये स्लीप मोड है, जैसे अभी 2 घंटे बाद आपको बंद करना है इसी, इधर हम क्लिक करेंगे तो इधर सिंबल दिख गया। फिर ये आधा घंटे, 1 घंटे, 2 घंटे, 2 घंटे का लग गया अभी ऑटोमेटिक, और उधर सेट हो गया है। तो 12 बजे आप लगाया ना तो 2 बजे जाके अपना ऑटोमेटिक AC बंद हो जाएगा। फिर आपको 3 घंटे बाद ऑन भी करना रहता है ना, तो ऑन का भी लगा सकते हैं। जैसे अभी 2 घंटे बाद बंद हुआ, 1 घंटे बाद आपको फिर चालू करना है तो इधर 3 घंटे का लगा देंगे, 1 घंटे बाद फिर वो चालू हो जाएगा, आपको चालू करने की जरूरत नहीं रहती है। फिर से इधर हम क्लिक करके आपको 5 घंटे बाद बंद भी करना है ना, तो एक ही साथ सब लगा सकते हैं। फिर इधर 5 घंटा का लगा देंगे, उधर 3 घंटे बाद स्टार्ट हुआ है, फिर 1 घंटे रुके, फिर 5वें घंटे में वो फिर ऑटोमेटिक बंद हो जाएगा, आपको रिमोट की ज़रूरत नहीं पड़ती है। फिर इसको कैंसिल करना पड़ता है तो 3-3 सेकंड तक आपको प्रेस करना पड़ता है, फिर ये कैंसिल होता है। झालं सगळं ACचं काम, फिटिंग वगैरे सगळे झाले आणि 9:30 वाजले आणि नंतर चाललं माझा स्वयंपाक. सगळीकडे भाकरी करून ठेवल्या होत्या आधीच, पण भाजी करायची राहिली होती. म्हणलं ते सगळेजण घरात असताना कसं करायचं नाही का, त्यांचं सारखं ये जा होतं नाही का, किचनमध्ये हॉलमधून किचनमधून बेडरूममध्ये यावं लागतं ना, ते त्याच्यामुळं मी भाजी करायची ठेवली होती. भाकरी वगैरे करून ठेवल्या त्या, नंतर चालली आमची शॉर्टकटमध्ये अशी मटणाच्या भाजीची रेसिपी. शॉर्टकटमध्ये कोण कोण अशी भाजी बनवतं ते कमेंट करून सांगा. आणि आमची अशी साधी सिंपल अशी मटणाची भाजी, मस्त कांदा वगैरे कट करून टाकला, म्हणजे फ्राय नाही का लाल होण्यासाठी ठेवला आहे. थोडंसं मीठ वगैरे टाकून पटकीन लाल होतो ना, थोडंसं त्याच्यात कोथिंबीर पण टाकली आणि नंतर जे हळद मीठ लावून ठेवलं होतं का ते मटण परत टाकलं. मी हाताने नाही टाकत, मी चमचने वगैरे टाकते, हातात नाही पकडत मी. वरच्यावर असं मुलांना कसं बाहेरचं खाल्लेलं चांगलं नसतं, मी घरीच बनवून देते आणि त्याच्यामुळं मी पटापट असं चाललंय आपलं फ्राय वगैरे करायचं. थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, हळद मीठ टाकायचं आणि कुकरमध्ये एवढं पातेला शिजवत असते, पण आज टाईम नव्हता ना, त्याच्यामुळं कुकरमध्ये टाकलं. आणि कुकरमध्ये कसं कलर येत नाही, हळदीचा वगैरे असं पिवळसर दिसत नाही, कुकरमध्ये शिट्ट्या होऊन जातात ना, त्याच्यामुळं. नंतर मग छोटंसं भांडं आमचं मिक्सरचं खराब झालं होतं, तर मग हे ज्युसरच्या भांड्यामध्येच अशी पेस्ट करून घेतली. कांदा, परत लसूण, अद्रक, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर, टमाटर वगैरे टाकून पेस्ट करून घेतली. नंतर म्हणलं मटणाला शिजून झालं होतं, म्हणतं फोडणी द्यावं, मस्त अशी गिरवी तेलामध्ये असे नाही का एकदम कमी गॅस करून ही शिजून द्यायची असते, तेल येऊपर्यंत. खूप छान असं तेल येते तिला वरती. नंतर मग तोपर्यंत बाकीची तयारी केली. मटण मसाला आणला खालून, कधीतरीच मटण आणतात आम्ही, काय असं 15 दिवसातून, महिन्यातून 2 वेळेस असं मुलांना जेव्हा खायचं तेव्हा घेऊन येतात. मग नंतर मटण मसाला पुडी आणि आपली धना पावडर आणि आपला घरचा मसाला, बाकी कुठलेच मसाले मी टाकलेले नाही. आपला काळा मसाला आता केलेला खूप छान झाला तो मसाला, तो हे 2-3च टाकले असे भाजीमध्ये. मस्त छान अशी आपली ग्रेव्ही आहे का, तिला मस्त छान असं तरी आलती, म्हणजे काय ते तेल सुटलं होतं, तेल सुटेपर्यंत तिला मस्त कमी गॅसवर असं शिजून द्यायचं असतं. मग नंतर टाकलं त्याच्यात मसाला वगैरे आणि हे शिजून घेतलेलं हे मटण. आणि ते जे आम्ही दुसरं ती जी कढई असते किंवा पातेलं असतं ते मटणाला आम्ही वेगळंच ठेवतात आणि त्याचा वापर दुसऱ्या भाज्याला करत नाहीत, कारण की ते मटणाचं नाहीत घेत आम्ही, परत ते साईडला ठेवलेलं असतं. ते पहिलं आम्ही चुलीवर पण भाजी करायचोच, वरती बांधकाम नव्हतं ना केलं, त्याच्यामुळे ते जे पातेलं किंवा कढई ती वेगळीच असते मटणाची, आम्ही ती यूज करत नाहीत परत. आणि मस्त अशी दोघापुरतं छान अशी मटणाची भाजी झाली तयार. भाकरी वगैरे तयारी झाली होती. मग अशी मग किती छान तरी आली आणि बाकीचे मसाले काहीच नाही.
साधी सिंपल आणि अशी मटणाची भाजी एकदम हॉटेलपेक्षा भारी झाली होती. हॉटेलचं नको वाटतं, कारण की ग्रेव्ही किती दिवसाची पण यूज करतात ना, ते कधीतरी नविलाज बाहेर कुठं फिरायला गेले काय गेले तर मग खावंच लागतं. पण आपण आहेत नाही तर घरीच करून द्यायचं मुलांना खायला. आणि मस्त बाजरीच्या भाकरी केल्या आणि आम्हाला सोयाबीनची भाजी केली होती आणि ह्यांना मटणाची भाजी. मस्त का मुंबईला गेलो होतो ना, तिथून पांढरे कांदे आणले होते. मग ते पण कांदे म्हणलं ते पांढरे कांदे चांगले असतात म्हणून मी खाण्यासाठीच तिकडून येताना आम्ही 100 रुपयाला काहीतरी असे 2 जुडे असे कांद्याचे होते. खूप सगळे विकायला होते. अलिबागला गेलो होतो तेव्हा. मस्त आता मुलांना भुका लागल्या होत्या. म्हणलं धरा आता जेवायला. प्रज्वल तर म्हणायचं मला भूक नाही, कारण की ते पिंपरीला गेला तर 2-3 वडापाव खाऊन आला होता. त्याला भूकच नव्हती. शेवट तो जेवलाच नाही. तसाच झोपी गेला गाड्या खेळत खेळत. आणि नंतर ओंकारला जेवायला वाढलं. म्हणलं जेवण कर. आणि हे पांढरे कांदे छोटे छोटे कांदे खूप छान आहेत, तिखट पण नाहीत, कारण की खायसाठीच असतात. काय डोळ्यातून पाणी पण येत नाही हे कांदे खाताना आणि चांगले असतात आयुर्वेदिक. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून सांगा. बाय बाय सर्वांना.